आपलंही सरचं स्वागत. चला आता फोटो सेशन झालं, मैदानाच्या बाहेर या. दक्ष बिअर शॉपचे ओनर बघा राजेश जोशी. तर चला मैदानाच्या बाहेर या, आपण मॅच स्टार्ट झाले, त्याच्यामध्ये शुभेच्छा असतील. आता 18 तारखेला सुपर योगेश भाई पाटील यांच्या वतीनं इथे 200 रुपयाचं योगदान आहे, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. चला मॅच ऑन. आणि आता 18 तारखेला तुम्हाला यायचे सुपर 14 साठी. धन्यवाद. तर गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हलक्यात ड्राईव्ह केला आणि पहिल्या बॉल वरती धावले सिंगल. मॅच पाहायला मिळते एका साईडला कोहली आणि त्याला फाईट करतोय, संघ पाहायला मिळेल सांगडे. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करतोय कोहली संघ, मैदानावरती फलंदाज मुकेश नाईक आणि त्याला साथ देत असताना विशाल भोईर ही जोडी सध्या मैदानावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज सूर्यकांत, हा गोलंदाज बॉलिंग ट्राय करते पाहतोय. 4 षटकांची मॅच. पहिला पूर्वार्ध जिथे एक चांगलं टार्गेट सेट करायचा आणि चांगलं टार्गेट सेट करायचं असेल ना तर P1च्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रहार केला, फटका चांगला पॅटच्या रडार मध्ये. चेंडू चालला एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप, 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केल्या फलंदाज मुकेश नाईकनं, त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. पुढचा बॉल गोलंदाज सूर्यकांत, समोर मुकेश. हा देखील फटका चांगला. पॉवर सर्कलचा षटक यांना तेवढीच चांगली फलंदाजी करत असताना मुकेश नाईक कोहली टीम साठी आणि सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आक्रमण करतोय मॅच मध्ये. 4 षटकांची मॅच, 24 बॉल मध्ये एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच इरिशेनं फलंदाजी करत असताना टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू मुकेश नाईक. आडव्या बॅटचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक होते चकवा देत असताना चेंडू डीपला निघून चालला. सलग बॅक टू बॅक हा तिसरा चौकार. महाराज 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 शंभू महाराज. सलग 3 बॉल 3 चौकार. संघाची टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 13 या आकड्यावरती. ओपनिंग ब्लास्ट करत असताना मैदानावरती मुकेश नाईक हा फलंदाज प्रेशर गोलंदाजावरती आलाय. बॉलिंग ट्रॅक होती सूर्यकांत, त्याच्यावरती केलाय प्रहार. हलक्या हाताला पुश केला, क्षेत्ररक्षक आहेत इथे. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. बॅकअप द्यावा लागेल गोलंदाज सूर्यकांतला, कारण की P1चा पहिला षटक या आणि P1चा पहिलं षटक म्हटलं तर सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक असतात आणि त्याच्या औचित्य देखील चांगली गोलंदाजी करावी लागतात. तोच प्रयत्न करत असताना मैदानावरती सांगली टीम साठी गोलंदाज सूर्यकांत. फुल टॉस बॉल प्रहार केला, मुकेश सोडणार नाही. ठोकला ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकामध्ये टोटल धावा पाहिला तर बॅटिंग करत असताना कोहली संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. चांगला स्टार्ट मिळालाय बॅटिंग करत असताना कोहली संघाला, कारण की पहिल्या ओव्हर मध्ये मुकेश नाईकच्या बॅट मधून 3 चौकार आणि 1 षटकार आला. टोटल 19 धावा सध्या धावपुस्तकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल
मंगेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर आलाय. धावगतीला ब्रेक लावायचा असेल ना तर विकेट मॅच मध्ये खूप काही महत्वाचे राहतील. गोलंदाजी करत असताना जे चेरोबा सांगडे टीम साठी विकेट साठी झालं, विकेट साठी कट, विकेट साठी षडयंत्र, हे मैदानावरती रसावा लागेल गोलंदाजी करत असताना सांगडे टीमला. समोर इथे फलंदाज पाहत पहिल्याच बॉलवरती यश मिळाला आणि पहिला धक्का कोहली टीमला. फलंदाज विशाल भोईर बॅक टू द पवेलियन. साबा खर्च केला आणि त्याच्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज मंगेश पाटील ज्यांना पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केल्यानं पहिला धक्का कोहली टीमला. फलंदाज विशाल भोईर मैदानातून बाहेर झाला. नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाज समीर भोईर मैदानावरती दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकासाठी सध्या मैदानावरती तुम्ही समीर भोईरला पाहता. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. दुसरा बॉल गोलंदाज मंगेश पाटील. वेगवान बॉल, तेवढा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत उग्या सिंगल दाबेला प्राधान्य दिलं जातं. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला टोटल 20 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती मुकेश नाईक हा फलंदाज तुम्ही पाहता. ज्या फलंदाजानं पहिल्या P1 षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केली, 3 चौकार 1 षटका त्याच्या बॅट मधून आला आणि तोच एक थाकड फलंदाज टीमचा बाहुबली मुकेश नाईक सध्या इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज मंगेश पाटील. प्रहार केलाय, अगदी बॅटच्या रडार मध्ये ऑफसाईडला तडाखा दिलाय. हा दुसरा धमाका फलंदाज मुकेश नाईकच्या बॅट मधून आलाय षटकार. क्रमांक करतोय मैदानावरती फलंदाज मुकेश नाईक. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं 2 षटकात 3 चौकार. वैयक्तिक पाहिलं तर 24 धाब्यांचे योगदान या मॅच मध्ये सध्या मुकेश नाईकचं राहिलं. ब्रह्मास्त्राचा वापर केला, हलक्या हाताला पुश केला, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला, नकार दिला. एकच धाबेनं समाधान मानलं. एकच्या मदतीनं संघ पुढे सरकला. वाऱ्याच्या वेगानं प्रवास करत असताना मॅच मध्ये कोहली संघ जाऊन पोहोचला टोटल 27 या आकड्यावरती. षटक दुसरं मार्ग असता. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या आणि या षटकाचा विचार केला तर मंगेश पाटीलनं मागील 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 8 आणि त्याच्यामध्ये 1 विकेट फलंदाज विशाल भोईरची. समोर फलंदाज पाहिलं तर आता समीर भोईर, तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये समीर भोईरला पाहतोय. लेट कट खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, लेन देखील चांगली आहे. नाही ते हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. व्हाईट साठी रेफर घेतला. ऑन स्क्रीन पाहिले जाईल. ऑफिशियल तिसरे अंपायर टेक्निकल टीम मध्ये जॉईन होतील. त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीती केली जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यस, फेर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 27 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार.
लाऊड अपील केली जाते. इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर हे सर्व काही पाहिल्यानंतर यस हा बॉल देखील निर्धाव आला. मागील 2 बॉल सलग निर्धाव फेकल्यात जिथे थोडंसं बॅकअप कमबॅक केला. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना जय चेरोबा 11 सांगली टीमनं 2 षटकांचा खेळ झाले समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस टोटल संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. वरती जाऊन पोहोचला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जातील. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कोहली टीमच्या माध्यमातून मुकेश नाईक सध्या मैदानावरती आहे आणि त्यानं वैयक्तिक चांगला खेळ देखील साकारला. त्याची विकेट मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट असेल सांगली टीमसाठी आणि त्या विकेटसाठी आता षडयंत्र रचावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय जयंत पाटील. मागील मॅच मध्ये अगदी भरीव कामगिरी केली आणि तोच गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट. फलंदाज बाद. ज्या विकेटची गरज होती ती विकेट घेतली जयंत पाटीलनं. धक्का लागलाय दुसरा टीम कोहलीला. फलंदाज बाद मुकेश नाईक. मैं निकला ओ गड्डी लेके दुसरा धक्का लागलाय. महत्वाची विकेट. मुकेश नाईक मैदानातून बाहेर झाला. आता नवीन फलंदाज मयूर सध्या मैदानावरती दाखल झाला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जयंत पाटील. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला. अगदी मागील मॅच मध्ये आपण 3 विकेट त्याच्या नावावरती पाहिला ना. त्याच्यानंतर या मॅच मध्ये देखील तशीच गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केला जिथे मुकेश नाईक मैदानातून बाहेर झालाय. समर मयूर प्रहार केल्या चेंडू हवेमध्ये. पुन्हा विकेटची संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक आहेत पकडल्याचे सलग बॅक टू बॅक लागलाय. हा दुसरा धक्का आणि तिसरा विकेट मैदानातून बाहेर झालाय. मयूर बॅक टू द पवेलियन. टँक डेज आहे. सलग 2 बॉल 2 विकेट. काय गोलंदाजी आहे. चांगले कमबॅक केला मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना सांगली टीमनं. पहिल्या ओव्हर मध्ये प्रवीण सर 19 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना याचं ज्वलंत उदाहरण मॅच मध्ये दिलंय जय चेरोबा सांगली टीमनं. जिथे दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या खर्च केला मंगेश पाटीलला धावा 8 आणि त्याच्यामध्ये 1 विकेट आणि त्याच्यानंतर गोलंदाज जयंत पाटील मागील 2 बॉल 2 विकेट ऑन हॅट्रिक. समोर नवीन फलंदाज युवराज पाटील. हा बॉल चांगला अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती हा बॉल डिलिव्हर केला. सलग 3 बॉल निर्धाव फेकल्यात. धावगतीवरती पूर्णपणे डिस्ब्रेक लावला. ज्यावेळी तुमच्या बॅट मधून जर मोठे फटके येत नसतील त्यावेळी सिंगल डबल देखील खूप महत्वाचं असतं. आता इथे तेच खेळ करावा लागेल बॅटिंग करत असताना सध्या कोहली टीमला. सुरुवात चांगली राहिली त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी मॅच मध्ये सांगली टीमची.
आडव्या बॅटचा वापर तेवढा चाणक्यरित्या गोलंदाजी करतोय जयंत पाटील गोलंदाज. मागील मॅच मध्ये भरीव कामगिरी त्याच्यानंतर या मॅच मध्ये त्याच केलीची पुनरुक्ती करत असताना तशीच गोलंदाजी जयंत पाटीलची पाहायला मिळतं. धावगतीवरती आता पूर्णपणे डिस्ब्रेक लावला. आकार द्यावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचं ना तर एखाद्या फलंदाजाला संकट मोचक म्हणून खेळ करावा लागेल. प्रहार केला, फटका पॅटच्या रडार मध्ये ऑन साईडला तडाखा दिला. खूप प्रतीक्षा केल्या आणि त्याच्यानंतर हा मोठा फटका फलंदाज युवराज पाटीलच्या बॅट मधून आलाय. हा षटकार गिरी 33 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना कोहली संघ 5 बॉल मध्ये 6 धाबा खर्च केला. चांगली गोलंदाजी जयंत पाटील या गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला 2 बॉल वरती 2 विकेट, त्याच्यानंतर सलग 2 बॉल निर्धाव आणि त्याच्यानंतर 5व्या बॉल वरती ठोकला फलंदाज युवराज पाटीलला षटकार. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 जयंत पाटील. अगदी चांगली कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला जयंत पाटीलचे पाहायला मिळतं. समोर फलंदाज पाहिलं तर युवराज पाटील एक विस्फोटक फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आणि विस्फोटक बाणा अजमावला त्याच्या बॅट मध्ये षटकाराला मागील बॉल वरती. शेवटचा अंतिम बॉल आहे जयंत पाटील समोर युवराज. बॅटची एज मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत धाव घेण्यासाठी नकार दिला. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला डबल तिरी 33 या आकड्यावरती. तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 33 धाबा. पहिल्या ओव्हर मध्ये 19, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मंगेश पाटीलने खर्च केला 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये जयंत पाटीलने खर्च केला 6 आणि त्याच्यामध्ये 2 विकेट. भरपूर चांगला बॅकअप कमबॅक दिला. आता शेवटचे 6 बॉल स्वागतच्या षटकामध्ये आता प्रहारानं प्रहार करावा लागेल बॅटिंग करत असताना कोहली टीमला, कारण की टार्गेट सेट हा ओव्हर या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे खूप महत्वाचं राहील बॅटिंग करत असताना कोहली टीम साठी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला प्रथमेश पाटील उर्फ बालू. हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती थोडासा फास्ट केला सांगणे संघ. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती समीर भोईर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिला बॉल निर्धाव आलाय. शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केल्यानं पहिला बॉल निर्धाव फेकला. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 2 तरी मोठे फटके. एक चांगला टार्गेट सेट करेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कोहली संघ. समोर समीर भोईर फुल टॉस बॉल प्रहार केला. फणसांचा इशारा की नो बॉल या अतिरिक्त 5 पंजा मिळालाय बॅटिंग करत असताना कोहली टीमला. 5 जाईल का हा देखील मोठा प्रश्न आहे. पहिला बॉल निर्धाव, सेकंड बॉल अतिरिक्त हाईट फेकले त्याच्या कारणास्तव लगेच अंपायरचा दंडित घोषित केला. जिथे नोचा इशारा आला टोटल त्या बॉल वरती धावा 5 आल्या. 38 धावा धाव पुस्तकावरती. समोर समीर लाईन खराब. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अवांतर धावा सध्या खर्च करतोय गोलंदाज प्रशांत पाटील उर्फ बालू. चांगल्या लेन चांगल्या लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. ज्या रीतीनं जयंत पाटील, ज्या रीतीनं मंगेश पाटीलने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल. लेट कट केला फटका चांगल्या नजाकत चेंडू चाललाय. एक ठप्पा बाउन्स ओव्हर द रफ 4 चौकार. चारच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली तर
43 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करत असताना सध्या कोहली संघ तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक फलंदाज समीर भुईरा फलंदाज सध्या मैदानावरती आणि तेवढाच चांगला खेळ अगदी आक्रमण सध्या करत असताना स्लॉगआउटच्या ओव्हर मध्ये आपण खरं तर समीर भुईरला पाहतोय. पुढचा बॉल प्रथमेश पाटील. इथे या बॉलवरती पाहिलं तर 1+1 टोटल 2 धाबा ऍड केल्या जातील. अतिरिक्त धाबा भरपूर खर्च करतोय गोलंदाज प्रथमेश आणि जेवढा तुम्ही अतिरिक्त धाबा खर्च कराल तेव्हा सेकंड सत्रामध्ये खरं तर ज्यावेळी तुम्ही बॅटिंगसाठी उतराल धाबा चेस करण्यासाठी उतराल तेव्हा त्या धाब्यांची किंमत नक्कीच जाणवेल जे चेरोबा सांगडे संघ. त्याच्यामुळे या धावा वाचवणं हे खूप महत्वाचं गोलंदाजी करत असताना सांगडे टीमला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रहार केला फटका चांगला क्षेत्ररक्षकात बनतील दर्शक ठोकला अजून एक दर्जेदार ब्रँडेड षटकार. षटकाराला 6च्या मदतीनं संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये भरपूर चांगले गोलंदाजी झाली आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण केलं जिथे धावगतीला आकार देत असताना आता संघ 51 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दोन्ही साईडनं आक्रमण केलं जाताना एक चांगला टार्गेट सेट सध्या करतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच कोहली संघ. चला मॅच बॉल आलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धाब्यांचं टार्गेट सेट केलं जाईल. चला थोडा फास्ट. स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर युवराज पाटील मागील 2 बॉलवरती 2 षटका त्याच्या बॅटमधून आल्यात. टोटल 4 बॉलमध्ये 12 धाव्यांचं योगदान या मॅच मध्ये युवराज पाटीलचं राहिला. एक धाकड फलंदाजानं तेवढाच चांगला खेळ युवराज पाटील करतोय. ट्रॅक वरती प्रथमेश पाटील. प्रत्येक बॉल वरती प्रहार या मनसोवर फलंदाजी. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट. संघ जाऊन पोहोचला 53 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल गोलंदाज प्रथमेश. प्रहार केलाय ऑफ साइडला अगदी ब्लॅक स्क्रीनच्या वरनं हा तडाखा दिलाय. फलंदाज युवराज पाटीलच्या बॅट मधून येतो हा 3रा षटकार. कोहली अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये अंतिम बॉल वरती आले विकेट. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त
आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना कोहली टीमनं धाबा जमा केला तब्बल 59 आणि 60 धाब्यांचा लक्ष्य सेकंद सत्रामध्ये ठेवला जय चेरोबा सांगडे टीम समोर. पुन्हा एकदा सर्व आयोजक कमिटीचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी ती रजा घेतो. सेकंद सत्र जसा चालू होईल आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकूया आमचे दीपक फडके सर मार्फा वेगर यांच्या बाणीतून आपण ऐकूया सेकंद सत्र. थँक्यू सो मच. मैदानामध्ये बॉल बॉय 24 चेंडूमध्ये 60 धावसंख्येची गरज आहे. 15च्या सरसे धावा जमाव्या लागतील. एक सुंदर सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. अमित भोपी, मंगेश पाटील. मंगेश पाटील म्हटलं की अनुभवी खेळाडू या टीमचे आणि अमित भोपी नक्कीच यावर्षी 2-4 होतील. 15ची सरासरीच्या शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या. 3 ओव्हरमध्ये 33 धावसंख्या आपण पाहिली. अंतिमची ओव्हरमध्ये महागडी गोलंदाजी राहिली. त्या ओव्हरमध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र 60 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरेल यावेळेस जय चेरोबा सांगडे संघ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मुकेश नाईक गोलंदाजी मार्कवरती. अमित बोपी खेळण्यासाठी सज्ज असतील. डावखुऱ्याचा फलंदाज
संदीप पालकर आज भरपूर खुश आहेत. त्यांच्या खुशीचं रहस्य देखील आम्हाला समजलंय. थोडं स्पीड अप करावी विनंती. गोलंदाजी मार्फती गोलंदाज आमचे सचिन मुंडे यांना देखील भरपूर काम आहेत. 2:58 झाल्यात. पहिल्या चेंडू बॅटची कडा आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद अमित भोपी गोल्डन डक 0 धावसंख्येवरती. एक फलंदाज एक या 0 धावसंख्येवरती. नौका खेळाडू मैदानामध्ये वैभव भोपी. असं वाटलं की 50 या धावसंख्येमध्ये रोखेल सांगडे संघ, पण तुझ्या शेवटच्या षटकामध्ये 26 धावा आल्या. इथून थोडस दडपण जाणवलं, कारण 12ची सरासरी या मैदानामध्ये महाग नव्हती. 60 देखील धावसंख्या एवढी महाग नाही, पण तुझी गोलंदाजी आपण पाहतो मुकेश नाईक यांची वेगाने गोलंदाजी करणे ज्यांची ओळख राहिली. पहिल्या चेंडूतून विकेट मिळवलाय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज असतील पुढील चेंडू फेकण्यासाठी. खोलवर टप्प्यात चेंडू रिंगण तोडलं आणि चेंडू जाईल सीमा पार डीप लॉंग ऑनच्या वरून चौकार. आपण पाहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये हेच तर खरं जमलं पाहिजे फलंदाजाला. सुंदर कामगिरी. हे फटके जर आपण पाहिले तर सचिन मुंडेच्या बॅट मधून गॅप शॉट चांगले पाहायला मिळालेत अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना. आणि ती फटके वैभव भोपी यांच्या माध्यमातून देखील पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर हा आलेला चौकार. 60 धावसंख्येचा पल्ला गाठत असताना मुकेश नाईक यांच्यावरती लगावलेला हा दमदार चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. वेगवान चेंडू, वेगवान फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात या. एक समीर भोईर त्या ठिकाणी होते. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. 60 धावसंख्येचा पल्ला गाठायचे. येणारी चेंडू असतील 3 आणि 3 मध्ये किमान एकादश षटकाची अपेक्षा असेल. उंचर मारण्याचा प्रयत्न, रिंगण तोडलं गेलं. चेस भरपूर दूरचा आहे, पण तो चेंडू थांबणार नाही. आणखी एक चौकार. चौकाराने संघ धावून पोहोचलाय 9 या आकड्यावरती. अगदी मिड विकेटवरून डीप लॉंग ऑनला यायचंय. एवढं चेस करणं खूप अवघड होतं आणि चेंडू देखील वेगाने झाला होता. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा मुकेश नाईक. 9 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूमध्ये सरासरी राखण्यासाठी 6 धावा जमवायच्यात जय चिरबा सांगरे संघाला. तर या धावा वाचवायच्यात कोहली टीमला. शरीरापासून दूरवरची फेकी. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का नसणार आहे आणि एका धावेने संघ धावून पोहोचलाय 10 या आकड्यावरती. 5 चेंडूमध्ये 10 धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली. शेवटचा चेंडू बाकी असेल. P1 चं षटक, पण 10 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अद्याप 50 धावसंख्येची गरज आहे. मैदानामध्ये जय चिरबा सांगडे संघ खेळत असताना सिंगलला नकार दिलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या 10. येणारे चेंडू असतील 18 आणि 50 धावसंख्येची गरज.
चला स्पीड अप करा. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज विशाल भोईर. दुसरे फेकणारी सज्ज असेल. 18 चेंडू 50 ची गरज. अगदी मध्यरात्र ओलांडून गेले आणि इथे जर मात्र आपण जर पाहिलं 50 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 50 धावसंख्येचं समीकरण मैदानामध्ये पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. पहिला चेंडू फुलर लेनचा फेकला. क्षेत्रक्षेत्र येण्यात एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 17 चेंडू 48 समीकरण आहे. सामना कोण जिंकेल परंतु मंगेश पाटील यांच्या बॅट मधून धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. विशाल गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पंच काय चेक करायचे बाउंड्री. ओके चेक केलं जाईल. चेक केले जाईल. कोणावरती अन्याय होणार नाही त्यामुळे एकंदरीत आपण पाहिलं हा चेंडू आपण पाहताय सेफ आहे पंच. 12 धावा त्या फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. आणखी एक उडवलाय. चेंडू जाईल डीप लॉंग ऑन च्या डोक्यावरून. हवाई सफर. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावर. 18 धावा फलकावरती. चाहते राहिलेत या साईडला आणि बॉल जातात लॉंग ऑनला. आता मात्र चाहत्यांना देखील धावफल होईल आणि हे चाहते या ठिकाणी जर आपण पाहिलं मगाशी हरिग्राम संघाचे चाहते अगदी कुठून बॉल शोधून आणलेत आणि यावेळेस आता एरिया मात्र डिवाइड करून द्यावा लागेल चाहत्यांना कारण 4 षटके आहेत. दुसरे षटक मार्गस्थ असताना 18 धावा धावफलकावरती. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळालाय. अद्याप 42 धावसंख्येची गरज असणारे. 60 धावांचा पल्ला गाठत असताना 16 चेंडू 42 समीकरण. आपटी वार चेंडू वेगानं चेंडूची फेकी पाहिली. विशाल हे गोलंदाज. चेंडू येईल निर्धाव. इनर चेंडू असतील 15 आणि 42 ची गरज आहे. या 2 चेंडू मध्ये किमान येणाऱ्या चेंडू मध्ये किमान 1 ते 2 षटकार लगवण्याचा प्रयत्न करेल सांगडे संघ. ते येणारे 2 ते 3 चेंडू निर्धाव फेकण्याचा प्रयत्न करेल कोहली संघ. वेगानं मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतो. चेंडू कल्लाई झेल भूमीला दान झालाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 19 धावा फलकावरती. मंगेश पाटील यांचा झेल सोडलाय. त्या झेलाची किंमत मोजावी लागेल का. इथे मात्र पहिल्या चेंडूमध्ये अमित भोपी बाद झाला आणि त्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हे समीकरण जर आपण पाहिलं थोडस अवघड होत चाललंय. पण या 4 चेंडूमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं 9 धावा जमवल्यात. पण येणारे 2 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील. 19 धावा धावफलकावरती. 41 धावसंख्येची गरज आहे. आपटी बार चेंडू चपराक द्यावी एखाद्याच्या कानाखाली तशी चपराक लगावले आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगतदार पाहायला मिळेल. जर शेवटच्या षटकामध्ये ज्या 26 धावा आल्या त्या कमी खर्च केल्या असत्या तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. पण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना स्थान नाहीये. तुम्ही कशा प्रकारे खेळ करता मैदानामध्ये त्यावरती सगळं अवलंबून असतंय.
आणि इथे मात्र टीट फॉर टॅट जसेच तसे उत्तर मैदानामध्ये देत असताना जय चोरोबा 11 सांगडे संघ 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक विकेट आणि 1.5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. ज्या 60 धावेचा पल्ला गाठायचा आहे अद्याप 35 धावसंख्येची गरज असणार आहे. 13 चेंडू 35 समीकरण. 13 चेंडू मध्ये 6 षटकार मारायचे आहेत. हे कॅल्सी खेळावं लागेल कारण अनेक मैदानामध्ये आपण असे चित्र पाहतोय. पण फलंदाज जर आपण पाहिला वैभवच्या बॅट मधून षटकार आपण पाहायला मिळाला. एक चांगली फलंदाजी. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. वैभव ओपी बांधून माघारी परतील आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 25 धावा धावफलकावरती 2 विकेट. येणार चेंडू असतील 12 आणि 35 धावसंख्येची गरज. आठवण येते. कहून प्यार मधलं गाणं लावलंय. सचिन बाईला आता काय आठवण येणार आहेत. एकदम सॅड. आणि सँडी का असले सँडी याच्या मागचे रस सँडी पालकरला माहित आहेत. अनिकेत नाईक गोलंदाजी मार्क वरती आलेत. सँडीना देखील रात्रीची झोप लागत नाही कारण डे नाईट फॉर्मॅट आहे. दिवसा उभे रात्री उभे त्यामुळे झोप नाहीये. 12 चेंडू 35 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अनिकेत नाईक. हे षटक निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये किमान 20 धावा खर्च जमवल्या तर शेवटच्या षटकामध्ये 15 राहतील. पण या षटकामध्ये किती धावा येतील हा निर्णायक षटक अमित नाईक कशा प्रकारे फेकेल याकडे सर्वांच्या नजरा असतील. 12 चेंडू 35 ची गरज. 25 धावा धावफलक लागल्या गेल्या. 2 विकेट. मंगेश पाटील यांच्यासाठी चेंडू फेकला गेला आहे. बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. फलंदाज बाद. नक्कीच जर आपण पाहिलं जगदीश पाटील सांगडे हे देखील अगदी पहिल्या लढतीपासून संघाचे पाठीराखे आणि प्रशिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे. जेवढी आवड त्यांना क्रिकेटची तशीच आवड त्यांना बैलगाडी क्षेत्राची देखील आपल्याला पाहायला मिळते. जयेश पाटील न्यू बॅट्समन. 35 धावसंख्येची गरज आहे. 11-35 समीकरण. चला प्रत्येक विकेट साठी आपण मीटिंग घेऊ नका कारण आमच्या एमटीसी टीमला देखील अजून बरीच कामं आहेत. WTC ला भरपूर काम आहेत कारण आज एकंदरीत जर पाहिलं सर्वांचं चांगले योगदान राहिलंय. प्रत्येकानं स्पर्धा थोडीशी उशिराने सुरू झाली परंतु अगदी नियोजन पाहायला मिळालं. 3:11 झालेत त्यामुळे आपण मीटिंग घेऊ नका. फुलर लेनचा चेंडू शरीरापासून दूरवरचा चेंडू फेकला जातोय. 1 धाव कंप्लीट. 1च्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला. 26 या आकड्यावरती येणारे चेंडू असतील 10 आणि 34 धावसंख्येची गरज. 10-34 समीकरण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणारे. हे षटक फेकत असताना सुंदर गोलंदाजी. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं पहिल्या षटकात 2 ओव्हरमध्ये 25 आल्या. 2 ओव्हरमध्ये 35 धावसंख्येची गरज होती असं वाटलं होतं. मंगेश पाटील हे बाद झाले नव्हते मैदानामध्ये होते आणि पहिल्या चेंडू ते बाद झाले. आर्यनचा पुन्हा एकदा प्रयत्न राहिले. चांगली गोलंदाजी. अगदी अचूक लाईन लेन वरती चेंडूची फेकी पाहिली. 27 धावा धावफलकावर. येणार चेंडू 9 आणि 33 समीकरण. 9-33 समीकरण. सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली. ग्रामस्थ मंडळ खानाव आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव जाणता राजा चषक 2026 हे पर्व
व्यासपीठावरती देखील आमची संपूर्ण आयोजक टीम खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट. एकच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. अद्याप 32 धावसंख्येची गरज असणार आहे. 28 धावा धाव फलकावरती. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली कोहली टीमनं. एकंदरीत षटकार आले नाही. मंगेश पाटील बाद झाले. तिथून मात्र संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. कारण आज संघामध्ये अनेक महत्वपूर्ण खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये खेळत असताना जय चेरोबा 11 सांगडे टीम मैदानामध्ये आपण पाहत आहे. तेवढीच चांगला खेळाचं पहिल्या सामन्यामध्ये दमदार खेळ केला या टीमनं आणि इथे मात्र थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला. पुढे संवाद मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू सांगता येणार चेंडू असतील 7 आणि गरज असेल ती 32 धावसंख्येची. 7-32 समीकरण. या चेंडूवरती षटकार लागवावा लागेल सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम तुम्हाला पाहायला मिळतोय आणि षटकार येईल का पण क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू खाली फलंदाज बाद. चला शेवटचा षटक बाकी असेल. आपण जरा फास्ट केला कारण 6 चेंडू 32 ची गरज आहे. युवराज पाटील शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. अगदी कोहली संघ देखील दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलाय. चांगला खेळ या टीमचा राहिलाय. त्यानंतर सांगडे संघ देखील अगदी दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आलाय. खूप चांगला खेळ या टीमचा देखील राहिलाय. परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये थोडीशी गोलंदाजी मागणी ठरली आणि जे 32 धावसंख्या समीकरण जर आपण पाहिलं ते कुठेतरी 50-45 धावसंख्या रोखलं असतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. पण आज सर्वांना इम्प्रेस केलं कोहली टीमनं. काय फलंदाजी केली. मुकेश नाईकनं अप्रतिम दर्जाचा खेळ साकार केला. त्यानंतर त्याला साथ दिली जर आपण पाहिलं युवराज पाटीलनं सुंदर खेळ करत असताना टीमसाठी गोलंदाजी मार्कवरती आलाय. हे षटक फेकण्यासाठी स्लोवर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक आलाय आणि फलंदाज होईल बाद. चला एकत्रित येऊ नका. 5 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. अल्पेश भोपी. सुंदर गोलंदाजी. डॉट चेंडू सांगता सामन्याची फक्त औपचारिकता शिल्लक असणार आहे. येणारे चेंडू असतील 4 आणि 32 धावसंख्येची गरज. एखादा चमत्कारच या ठिकाणी या सांगडे टीमला विजय मिळवून देईल. अल्पेश डॉट चेंडू सांगता अल्पेशला फार संधी कमी मिळते परंतु आज संधी मिळालेल्या संधीला सोनं करणं गरजेचं. एखादा षटकार लगावला तर नक्कीच आत्मविश्वास वाढेल या खेळाडूचा. आणि जगदीश हे देखील सांगतात की एक षटकार आला पाहिजे. अगदी वेगवान चेंडूची फेकी. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. अप्रतिम क्रिकेट कोहली संघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. सुंदर खेळ साकार केला.
आणि सामना जिंकलाय या ठिकाणी कोहली टीमनं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मुकेश नाईक. फलंदाजी करीत असताना 8 चेंडूमध्ये 25 धावसंख्येचं योगदान. गोलंदाजी करीत असताना 10 धावा 1 विकेट. तर चला मुकेश नाईक या आपण